नमस्कार मंडळी, मी सायरा सुरेश माटोमध्ये तुमचं स्वागत करतो. मंडळी, आम्ही चाललेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तो इथून आहे 180 किलोमीटर. भेटतो तुम्हाला. सुप्रभात मित्रांनो, मी सायरा सुरेश माटोंवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आम्ही वस्त्रालवरून आता स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे निघालेलो आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी आता इथून 180 किलोमीटर दाखवते. 3 तासाचा रस्ता दाखवते आम्हाला. तर आम्ही निघालेलो आहे. नाश्ता वगैरे केला आत्ताच. नाश्ता करून आता आम्ही निघालेलो आहे. थंडी पण खूप आहे इथे. मला खूप मज्जा येते फिरायला. माझं ही फर्स्ट राईड आहे, पण खूप भारी वाटतं आहे राईड करताना. तर मंडळी, आम्ही आता रिलॅक्स व्हायला थोडं थांबलेलो आहे. पाय दुखत होते म्हणून थांबलो आहे. इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी आता दाखवते 80 किलोमीटर. कल्पेश पाठी राहिले, त्याची वाट बघतो आहे. आम्ही आंघोळ देखील केली नाही आहे. ब्रश वगैरे करून फक्त निघालो आहे. आता हॉटेलवरती जाऊ, आंघोळ वगैरे करू आणि मग नीलकंठधामला आम्ही जाऊ. तर मंडळी, आम्ही आलेलो आहे नीलकंठधामला. हॉटेलवर गेलो, आंघोळ वगैरे केली. आता आलो आहे नीलकंठधामला. मध्ये कल्पेशच्या गाडीचा प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे तिथे आम्हाला 1.5-2 तास तिथे लागले. त्याचा टॉप बॉक्स तुटत आलेला, तो कुठच्याही क्षणी खाली पडला असता, म्हणून ते गॅरेजवाल्याकडे गेलो. तिथे गाडी त्याची रिपेअरिंग वगैरे करून आता नीलकंठधामला आलेला आहो. इथे अहमदाबादला माणसं देखील खूप चांगले आहेत. आम्ही पहिले बजाजच्या शोरूममध्ये गेलेलो. त्यांनी आम्हाला सजेशन केलं की बाहेर एक गॅरेजवाला आहे, त्याच्याकडे जावं, तो तुम्हाला हे काम करून देईल. तर मित्रांनो, मी आलेलो आहे नीलकंठधामला, नीलकंठ मंदिरमध्ये फिरायला. नीलकंठधाम हा असा दिसतो, मला दाखवतो. तर मंडळी, असा हा नीलकंठधाम मंदिर आहे. 105 एकर एवढा मोठा असा हा मंदिर आहे. इथे फिरायचं म्हटलं तरी कमीत कमी 3 तास पाहिजे. आमच्याकडे टाईम देखील कमी आहे, कारण आम्हीच आलेला आहे 8:30 वाजता. 9:30 वाजता मंदिर बंद होतो. त्यात ह्यांचे काही फोटोशूट संपत नाही. 2-2 मिनटाला फोटो काढत बसत आहेत. खूप टाईम कमी आहे. आता बघू, मंदिरात जायला भेटलं तर जाऊ. इथे प्रसाद देखील भेटतो. बघू, आम्हाला जर टाईम भेटला तर आम्ही जाऊ प्रसाद घ्यायला. हे असं एक दुसरं यांचं गेट आहे मंदिराचं. खूप मोठं मंदिर आहे, खूप बघण्यासारखं आहे इथे. खूप भारी असं मंदिर बनवलेलं आहे या लोकांनी. 105 एकर म्हणजे खूप झालं. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे ते. गार्डनमध्ये पण त्यांनी बघा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. खूप भारी मंदिर बनवलं. लाईटिंग पण एक नंबर केलेले आहे त्यांनी. खूप भारी मंदिर आहे बघा ना. प्रत्येक ठिकाणी त्यांनी मूर्ती काही ना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच आमच्याकडे खूप वेळ कमी आहे. आम्हाला फिरायची तर खूप इच्छा आहे, पण आता बघू, पटापट जातो मंदिराच्या आतमध्ये, जाऊन बघतो काय आहे काय नाही. इकडे बघा, त्यांनी शंकराची मूर्ती ठेवलेली आहे. खूप भारी केलेलं आहे डेकोरेशन त्यांनी. एक नंबर असं केलेलं आहे. खरंच इथे आल्यावर एकदम रिलॅक्स वाटते. खूप मस्त असं एकदम रिलॅक्स माइंड होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी मूर्त्या ठेवलेल्या आहेत. काही ना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच इथे या, फिरा. मंदिर एक नंबर आहे. ह्यांचं तर काही फोटोशूट संपत नाही. हे आमचं छोटं बाळ. मित्रांनो, हे मंदिराचं गेट आहे. इथून मंदिराला आत जायला एंट्री आहे. इथे नटराजची मूर्ती देखील आहे. ती समोर आहे, ती नटराजची मूर्ती आहे. खूप अतिशय सुंदर असं मंदिर आहे. चला बघूया आज जाऊन मंदिर. सिनेमॅटिक व्हिडिओ बघा.
मित्रांनो, हे नर्मदा नदीचं पाणी आहे. ते स्वच्छ तुम्ही पाहू शकता. तिथे पण नर्मदा नदीच पाणी. खूप भारी मंदिर आहे. खूप एक नंबर मंदिर बनवलं आहे. 105 एकर म्हणजे खूप झालं. खूप मोठा मंदिर आहे. इथे फिरायला कमीत कमी 3 ते 3.5 तास तर पाहिजेलच पाहिजे. आम्हाला टाईम देखील खूप झाला आहे. मंदिर देखील बंद करायचा टाईम झालेला आहे. 9:30 तर वाजलेलेच आहेत. एक 5-10 मिनटात मंदिर देखील बंद होईल. आम्ही पटापट आवरून आता बाहेर पडतो आहे. कारण ह्या मंदिरात आता आम्ही शेवटचे राहिलेलो आहे. बाकी कोणीच नाही मंदिरात. तर आता पटापट बघतो मंदिर आणि भेटतो मग तुम्हाला बाहेर. म्हणजे तुम्ही एकदा इथे येऊन बघा. कारण की आपल्या डोक्यावर जेवढं पण टेन्शन वगैरे काही असेल ना, सर्व दूर निघून जातील. एकदम शांत एरिया असा आहे हा. खूप भारी मंदिर आहे. या मंदिराला बघताच क्षणी एकदम मन प्रसन्न होऊन जातं. मित्रांनो, या मंदिराची स्थापना 28 ऑक्टोबर 2013 रोजी करण्यात आलेली. हे विचार करू शकता किती जुनं मंदिर आहे ते. सुप्रभात मित्रांनो, मी सायरस सुरेश माटुंगर तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आम्ही निघालो आहे आता मुंबईला यायला. यातलं अहमदाबाद टूर संपलेली आहे. ते इथून मुंबई टूर आम्ही चालू करतो आहे. ब्रिजवरती फोटोशूटसाठी थांबलेलो आहे. व्ह्यू बघा, पूर्ण फॉग एरिया आहे. तर मंडळी, आता आम्ही फोटोशूट वगैरे करून आता निघालेलो आहे मुंबईच्या दिशेने. मुंबई इथून आता दाखवते 400 किलोमीटर. 10 तासाची रनिंग दाखवते. पटापट आता गाड्या पळवायला लागणार आहे, कारण खूप वेळ झालेला आहे. रात्री 12 वाजताचा पोचायचा टायमिंग दाखवतो आहे. म्हणजे खूप मजा येते रायडिंग करायला. आयुष्य एकदाच भेटते, रायडिंग तर करायला पाहिजे. किंवा तुमच्या काही ट्रॅव्हलिंगची इच्छा वगैरे असेल तर तुम्ही ते करा नक्की. मला तर खूप मजा येते रायडिंग करायला. माझा आत्ताचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. माझी फर्स्ट रायडिंग होती. ती खूप मला भारी एक्सपिरियन्स आला आहे. मजा तर खूपच येते फिरायला. आयुष्यात आपल्याला हीच एक संधी भेटते फिरायला जायला. फिरून घ्या, कारण की कामाच्या दगदगीतून आपल्याला नाही फिरता येत. एक वेगळीच मजा असते की आपण एक कामाचं हेडेक साईडला ठेवून असं फिरायला जातो रस्त्यात. मला तरी खूप मजा आली फिरायला, खूप म्हणजे खूपच. बघू, अजून प्लॅनिंग चालू आहे. इंदोरला जायचा प्लॅन करतो आहे आता. बघू कल्पेश कधी तयार होते आहे. त्याचं आता रेडी झालं की मग आम्ही इंदोरला जाऊ फिरायला. त्या तिथे काही एक ट्रकवाल्यांना काही कळत नाही, कशा पण गाड्या चालवतात, कसे पण अंगावरती येतात वगैरे. एक तर साईडला वगैरे काय बघत नाही. जसं काही ह्यांचाच रस्ता आहे, अशा गाड्या चालवत आहेत ही लोक. साईडला देखील बघत नाही. मला जेवढं रेकॉर्डिंग करायला भेटेल तेवढं मी रेकॉर्ड करतो. कारण की माझं हेल्मेटला माउंट लावलेला तो देखील तुटला. दीदीकडून हेल्मेट पडलेला, तर तो माउंट ब्रेक झाला आहे. बघू, जेवढं जमतं आहे तेवढं करतो रेकॉर्डिंग. तर भेटूया थोड्या वेळ. आम्ही जेवलो वगैरे, आता बदलापूरसाठी जायला निघालो आहे. रस्त्यातच आहे. आता 250 किलोमीटर अजून बाकी आहेत. 100 किलोमीटर पूर्ण करून आम्ही चहासाठी वगैरे थांबू आणि त्याच्यानंतर परत बाकीचे जे उरलेले ते प्रवास चालू करू. तर या थोड्या वेळात बाईकवरती मला येता येता मध्ये रस्ता भेटला नव्हता. आम्ही रस्ता चुकलेलो. ते एका काकांना वगैरे विचारून रस्ता शोधला. आता ब्रिजवर आलेलो आहे.
इथं हॉटेल दिसलं तर जेवलो वगैरे. आता जेवण मग चालू करतो. चला भेटूया गाडी. मंडई पाठी बसली ती माझी दीदी आहे. कल्पेशनीला एक अतिशय सुंदर नाव ठेवलेलं आहे, गोंडस बाळ म्हणून. एकदम ती तशीच गोंडस बाळासारखीच दिसते. हेल्मेट वगैरे लावायची ती एक पद्धत आहे तिची. ती वेगळीच पद्धत आहे तिची एक, ती हेल्मेट लावायची. फायनली मंडई आम्ही घरी पोचलेलो आहे. रात्री यायला आम्हाला 2:30 ते 3 वाजले, कारण रस्त्यामध्ये चुकलेलं. जेवायला देखील थांबलेलं. आम्ही आता येताना टिटवाळा मार्गाने आलेलो. आता बघू, मला रेकॉर्डिंग देखील करायला भेटली नाही, कारण तो माउंट तुटलेला तुम्हाला सांगितलं. खूप म्हणजे खूप मजा आली. एन्जॉय देखील आम्ही खूप केला. मला मागच्या व्हिडिओमध्ये दिसल्याच असेल. तर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया आता पुढच्या सिरीजमध्ये. तर टाटा, बाय बाय.